शेवटपर्यंत टिकून राहता आलं पाहिजे भावांनो. जय शिवराय भावांनो. आज आपला 5वा दिवस आहे. 10 किलोमीटरची आपली जी मॅरेथॉन आहे त्या प्रॅक्टिसचा. आज आपला अप्पर बॉडीचा वर्कआउट होता, तो आपण सगळा कंप्लीट केला. थोडा बॉडीचा पंप चेक केला कसं वाटतोय. शनिवार असल्यामुळे वर्कआउट तर एक नंबर झाला. हा आपली रनिंग अप्पर बॉडीचा वर्कआउट कंप्लीट केला आहे आपण. आज 10 मिनटं करणार आहे रनिंग मॅरेथॉन वाल्यांसाठी. मोस्टली मी ऑब्झर्व केले की बरेच जण मॅरेथॉन स्टार्ट केली ना फुल स्पीड रनिंग करतात. काही स्प्रिंट नाही भावांनो. मॅरेथॉन तुम्हाला लॉंग टर्मसाठी रनिंग करायची, तुम्हाला एक फेज मेंटेन ठेवायची. अशी चुकी करू नका. जेव्हा पण मॅरेथॉन स्टार्ट करशील तुम्ही आपलं स्लो फेज स्टार्ट करा, कारण तुम्हाला डिस्टन्स जास्त कव्हर करायचं आहे. तुम्ही स्पीडने गेले स्टार्टिंगला असतं तुम्ही पुढं दामणार आहे, नंतर मग तुम्हाला पुढं ते डिस्टन्स कव्हर करायला प्रॉब्लेम होईल. त्याच्यावेळी तुम्ही स्टार्टिंगच स्लो करा, स्लो फेज मेंटेन करा. जेव्हा तुमची मॅरेथॉन फिनिश व्हायला येईल तेव्हा स्पीड वाढवा. सशाची आणि काश्मीरची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सशाने कसं स्टार्ट फास्ट केलं, पुढे आराम करत बसला. काश्मीरी आपलं स्लो स्टार्ट केलं, त्याची स्पीड मेंटेन ठेवला तेवढं स्लो. सेम स्पीडने तो फिनिश लाईनपर्यंत पोहोचला. आजची 10 मिनिटाची रन कंप्लीट करतो. उद्या आपला लॉंग रन आहे, कारण उद्या आहे संडे. उद्या बघू 4 ते 5 किलोमीटर टार्गेट करायला कंप्लीट रनिंग करायचं. आपण पण काही जास्त स्पीडने रनिंग करत नाही, कारण आपण मॅरेथॉनची प्रॅक्टिस करतोय. आपण एक सेम फेज मेंटेन करून आपलं जे टार्गेट 10 किलोमीटर डिस्टन्स ते कव्हर करायचे. भेटूया उद्या. जय श्रीराम.